तुमची फॅमिली बॅकग्राऊंड आणि शर्वरीबद्दल खूप सांगितलं होतं आम्हाला मनसेकरांनी. पण तुमच्या शर्वरीची जेव्हा माहिती कळली ना, तेव्हाच मी म्हटलं याच्यापेक्षा चांगली मुलगी माझ्या अभिजितसाठी मिळणारच नाही. अहो म्हणून तर आम्ही घाई केली ना. आणि अभि पण मला म्हणाला की आई या मुलीला लगेच भेटून घेऊया. काय अभि? अहो लाजतोय. खरं सांगू का, जेव्हा तुमच्या लेकीचा फोटो बघितला ना, तेव्हाच खरं तर ती मला खूप पसंत पडली होती. आता आम्ही अगदी उत्सुक होता तुमच्या लेकीला भेटायला. तुमची काही हरकत नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही मला तुमची सगळी माहिती सांगाल? हो, का नाही. माझं नाव तर तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल. मी जिप्रो कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. माझं ॲन्युअल इन्कम आहे 25 लाख. 3 महिन्यातून एकदा मला US ला जावं लागतं. आमचं ऑफिस सिंगापूरला सुद्धा आहे आणि यावर्षी माझा प्रमोशन ड्यू सुद्धा आहे. मध्यंतरी तुमच्या कंपनीत डाऊन सायझिंग करत होते असं कानावर आलं होतं माझ्या, हो ना? हो, आम्ही पण ऐकलंय, पण अजून काय असं घडलेलं नाही. नाही म्हणजे काका, माझा जॉब सिक्युअर आहे. तुम्ही एकदा ना पूर्ण चौकशी करून घ्या. मी तर म्हणतो तुम्ही ऑफिसला आहे ना एकदा. हो हो हो. अहो सगळी चौकशी केल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. आणि हे सगळं करायलाच हवं. मलाही मुलगी आहे. मी तर तिच्या लग्नाच्या वेळेला एक प्रायव्हेट डिटेक्टिव्हला सगळी चौकशी करायला लावली होती. आणि पूर्ण माहिती मिळाल्यावर मगच मी तिचं लग्न ठरवलं. हल्ली अहो काही सांगता येत नाही कोणाचं. लोक फसवतात हो. आणि तुम्ही तर ना सगळी माहिती काढाच, अगदी पूर्ण चौकशी करा. अहो शेवटी तुम्ही मुलीचे आई वडील आहात. तुमच्या मनाची खात्री पटलीच पाहिजे ना. अरे वा, आमच्या शरूला एकदम समजूतदार सासूबाई मिळणार आहेत. शर्वरीला कामावरती काढून टाक ना. का? अरे अत्यंत आगाऊ मुलगी आहे ती. मी असं नाही करू शकणार. युसलेस सासावरी गरीब गाय आहे, पण ह्या गाव टिकली. महाचंट आहे, डॅम्बिस आहे. हिनीच माझ्या जयला जाळ्यात अडकवला ना. तर नाही चालणार मला. आणि मी ते होऊच देणार नाही. असा घेऊ की असा घेऊ? असा असा असा. ए, चहा पोहे वगैरे सगळं तयार आहे ना? हो मम्मी, सगळं तयार आहे. शरू, बाहेर मंडळी बसली आहेत. जरा शांत राहा आणि कमीच बोल. म्हणजे ते जेवढं विचारतील ना तेव्हाच आणि तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं दे. उगाच जास्त असं आगाऊपणे बोललेलं बरं नाही वाटत ना. हा, आणि जरा थोडीशी लाजत ये. हा, एकदम असं शर्वरी टकाटक करून. मम्मी तेवढं कळतं हा मला. अशी नजर खाली ठेवून यायचंय ना लाजत. ही अशी येऊ का? ऐक ऐक, खूप कौतुक चाललंय बाहेर, जरा तशी वाग. मम्मी अगं तिला कळतं तेवढं. ती येईल नीट, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, चल चल तयारी करूया, जाऊ आपण. शायनर इथे काय करतोय? येतो. अहो असं काय? बसा बसा, चहा घेऊन जाता आला जात. बसा बसा बसा. अहो बसा, चहा घेऊन जा, बसा. चहा दे. थँक्यू. सॉरी सॉरी, काय करतेस? चहा सांग ना. भाजला असेल त्यांचा हात. पाणी घाल, पाणी घाल.
अनु हा जा लवकर बाहेर पाणी घाल. हा हा, ते पाणी घालेल ना. ठीक आहे ना स्वामी. घ्या. काका गोड आहे हो तुमची शर्वरी. हो ना. काय अभिजित? अहो आमचा अभि आहे ना, त्याला जर एखादी मुलगी पसंत पडली नाही ना, तर तो काय करतो माहितीये का, हातात फोन घेतो. जरा एक फोन करायचा होता, हा मी आलोच असं म्हणतो आणि बाहेर निघून जातो. तो म्हणतो अहो अशा मुलींवरती वेळ कशाला वाया घालवायचा. पण यावेळेला असं करत नाहीये. आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आम्ही शर्वरीबद्दल जी माहिती काढली ना, तेव्हा सगळी लोक इतकं भरभरून बोलली तिच्याबद्दल. तेव्हाच मी म्हटलं आम्हाला काहीही प्रश्न नाही. शर्वरी, तुला जर काही शंका असेल ना तर तू विचार हा बाळा. हो शंका कसली, म्हणजे बाकी गोष्टी पुढे जायच्या आधी मला एक विचारायचं होतं. म्हणजे फक्त एकच अट आहे माझी. आमच्या मम्मी पप्पांना आम्ही 4 मुली आहोत. त्यांनी आमच्यासाठी आजवर खूप कष्ट घेतलेत. म्हणजे आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. मग मला आता असं वाटतं की आता माझी जबाबदारी आहे त्यांना सांभाळायची. माझ्या पाठी माझ्या 2 बहिणी आहेत, त्या शिकतायत. त्यांना शिकवायचं आहे, त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे. आणि ही मी माझी जबाबदारी समजते, कर्तव्य समजते. म्हणजे मला हेच सांगायचं आहे, माझी हीच अट आहे की लग्न जर ठरलंच तर लग्नानंतर सुद्धा मी जॉब करेन. आणि जो काही पगार येईल तो मी माझ्या मम्मी पप्पांनाच देईन. हे घर माझं पहिली प्रायोरिटी असेल. म्हणजे त्यांना सांभाळणं ही माझी जबाबदारी समजते मी. म्हणून म्हणजे लग्न झाल्यानंतरही मी आयुष्यभर जसा माझ्या सासरच्यांचा सांभाळ करेन तसंच माझ्या माहेरच्यांचाही सांभाळ करेन. वा वा शर्वरी, अगं मुलगी असून तू तुझ्या आईवडिलांबद्दल हे सगळं बोलतीयस. माझ्या तर पाणीच आलं डोळ्यात. आणि अशी मुलगी जर आमची सून होणार असेल ना, तर मला तर अभिमानच वाटेल. हो म्हणजे बरोबर आहे. मी जसं माझ्या आईबाबांची जबाबदारी घेतो तसं तू तुझ्या आईवडिलांची जबाबदारी घेते. त्यात चुकीचं काहीच नाही आहे. उलट मला हे आवडेल आणि हे असं झालंच पाहिजे. यात अट घालायची काहीच गरज नाही आहे. आणि माझ्या घरासाठी तुला कमवायची काहीच गरज नाही आहे. त्यासाठी मी आहे समर्थ. तू सांभाळ त्यांना, माझी काहीच हरकत नाही. वा वा अभिजित वा. बरं बरं, मी काय म्हणतो, शर्वरी आणि अभिजित, तुम्हाला काही एकांतात जाऊन काही प्रायव्हेट एकमेकांबरोबर बोलायचं असेल तर बोलून घ्या. काय शर्वरी, जा जा घेऊन जा त्यांना बाहेर. या